एक गोष्ट नेहमी कानावर येते की नाही, की चांगल्या माणसांचा नेहमीच गैरफायदा घेतला जातो. हो अगदी. पण असं का होतं? म्हणजे आपण मित्र, कुटुंब, सहकारी सगळ्यांसाठी मनापासून सगळं करतो, पण त्या बदल्यात आपल्याला गृहीत धरलं जातं. हम्म. आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार गंमत अशी आहे की ह्याचं कारण इतरांमध्ये नाही आहे, ते आपल्याच एका सवयीत आहे, बरोबर. जिला ओव्हर गिव्हिंग किंवा अति देणे असं म्हटलंय. चला यावरच आज बोलूया. हो. आणि यामागचं मानसशास्त्र खरं तर खूप साधा आहे, पण तितकंच प्रभावी. अच्छा. आपल्या स्रोतांमधला एक मुख्य विचार असा आहे की जी गोष्ट खूप सहज आणि मुबलक प्रमाणात मिळते तिचं मूल्य आपोआप कमी होतं. मग तो आपला वेळ असो किंवा मदत. अगदी. वेळ, भावनिक आधार, काहीही. जेव्हा आपण स्वतःच्या मर्यादा नाही ना ठरवत, तेव्हा आपण नकळतपणे इतरांना हाच संदेश देत असतो. की आपला वेळ आणि आपली ऊर्जा तितकीशी मौल्यवान नाही. बरोबर. हे ऐकून तर अनेकांना वाटेल की ते या चक्रात अडकले आहेत. पण हे नक्की ओळखायचं कसं? म्हणजे रोजच्या वागण्यात काय दिसतं? यात 3 प्रमुख लक्षणांवर भर दिला आहे. पहिलं म्हणजे तुमची मदत गृहीत धरली जाते. म्हणजे साधं धन्यवाद सुद्धा नाही. हो, साधं थँक यू सुद्धा ऐकायला मिळत नाही. आणि दुसरं, तुमच्या वेळेला काहीच किंमत नसते. म्हणजे लोकांना खात्री असते की आपण होच म्हणणार. अगदी. रात्री अपरात्री कामासाठी फोन येणं किंवा ऐनवेळी काहीतरी करायला सांगणं, हे सगळं त्यातच आलं. पहिले 2 मुद्दे तर खूपच स्पष्ट आहेत. पण मला यातला तिसरा मुद्दा जास्त धोकादायक वाटला. कोणता? युटिलिटी फ्रेंड किंवा गरजेपुरते मित्र बनणं. अगदी बरोबर. युटिलिटी फ्रेंड बनणं हे नात्यातील असमतोलाचं म्हणजे इम्बॅलन्सचं सर्वात मोठं लक्षण आहे. म्हणजे जेव्हा लोकांना काहीतरी हवं असेल तेव्हाच तुमची आठवण येते. आणि काम झालं की आणि जेव्हा हे जाणवतं ना, तेव्हा समजायचं की आपण ओव्हर गिव्हिंगच्या जाळ्यात अडकलो आहोत. ठीक आहे. मग यातून बाहेर पडण्यासाठी काही ठोस उपाय दिले आहेत का? कारण नाही म्हणायला शिका हे ऐकायला सोपं वाटतं. पण करायला अवघड, मला माहितीये. हो. अर्थात. आणि म्हणूनच नाही म्हणणं हा उद्धटपणा नाही, तर तो आत्मसन्मान आहे, म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट आहे, हे आधी स्वतःला पटवून द्यायला हवं. यालाच मर्यादा निश्चित करणे किंवा सेटिंग बाउंड्रीज म्हणतात, बरोबर? हो. आणि याची सुरुवात एकदम लहान गोष्टींपासून करता येते, जसं की प्रत्येक वेळी लगेच फोनवर किंवा मेसेजवर उपलब्ध न राहणे. अच्छा. म्हणजे कंट्रोल्ड अवेलेबिलिटी. बरोबर. तुम्ही तुमची उपलब्धता कमी करता तेव्हा तुमच्या वेळेची किंमत आपोआप वाढते. आणि नात्यांमधली देवाणघेवाण म्हणजे रेसिप्रोसिटी हा मुद्दा पण महत्वाचा आहे ना? खूपच. तो तर गाभा आहे. कोणतंही नातं निरोगी तेव्हाच असतं जेव्हा त्यात देणं आणि घेणं या दोन्ही गोष्टी असतात. आपण हे तपासायला हवं की आपली नाती एकतर्फी तर होत नाहीयेत ना? नक्कीच. जर एखादं नातं फक्त आपल्या देण्यावरच टिकलेलं असेल, तर त्यात आपली भावनिक गुंतवणूक कमी करणं गरजेचं आहे. याचा अर्थ नातं तोडणं नाही. नाही, अजिबात नाही. तर त्या नात्याला त्याच्या योग्य जागेवर ठेवणं. म्हणजे सगळा खेळ शेवटी स्वतःला प्राधान्य देण्यावर येतो. आपण इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःलाच विसरून जातो. अगदी. आणि आपल्या श्रोत्यांमध्ये एक वाक्य आहे जे मला वाटतं ते खूप काही सांगून जातं. काय? जो संबंध टिकवण्यासाठी तुम्हाला सतत तुमचा आत्मसन्मान गहाण ठेवावा लागतो, तो संबंध निरोगी असूच शकत नाही. वाह! हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे कोणीतरी नाराज होईल या भीतीने स्वतःला कमी लेखू नका. त्याऐवजी तोच वेळ, तीच ऊर्जा स्वतःच्या विकासासाठी वापरा. नवीन कौशल्य शिका. जेव्हा आपण स्वतःची किंमत वाढवतो, तेव्हा जगालाही ती दिसू लागते. तर या संपूर्ण चर्चेचं सार असं म्हणता येईल की लोक आपल्याला गांभीर्याने घेत नाहीत याचं कारण आपणच त्यांना तशी परवानगी देतो. पण ज्या क्षणी आपण स्वतःच्या मर्यादा आखतो आणि स्वतःला महत्त्व द्यायला लागतो, त्याच क्षणी इतरांची आपल्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. बरोबर. आदर ही अशी गोष्ट आहे जी मागून मिळत नाही, तो स्वतःला दिल्यावरच इतरांकडून मिळतो. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते. बोला. जर एखाद्या नात्यात स्वतःचा आदर टिकवण्यासाठी रोज संघर्ष करावा लागत असेल, तर स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. की हे नातं टिकवण्यासारखं आहे का? अगदी. त्याचं उत्तरच पुढचा मार्ग ठरवेल.